हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच कैरीचे वेगवेगळे प्रकार चटपटीत खायला म्हणजे आवडतात. तर आज आपण एकदम झटपट आणि खूप छान अशी चटपटीत कैरी तयार करणार आहोत. तर इथं एक कैरी घेतली आहे, त्याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि ड्राय मसाल्यामध्ये जिरे पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 टेबलस्पून गूळ किसून घ्यायचा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने. आता याला फोडणी देऊन घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता. आता हे दोन्ही छान तडतडले की याच्यामध्ये जी आपण कैरी कापून ठेवलेली आहे ती टाकायची आणि 1-2 मिनटं परतून घ्यायची. त्याच्यानंतर ड्राय मसाले जे आहेत, जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ, हे सगळं त्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आणि लास्टला गूळ टाकायचा. आता गूळ टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत, याला फक्त 1-2 मिनटं आपण स्लो गॅसवर याला म्हणजे एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून ते छान असं शिजेल. याच्यामध्ये ड्राय मसाले टाकून झालेले आहेत. आता गूळ टाकल्यानंतर थोडासा गूळ मेल्ट व्हायला लागला की झाकण मारायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो ठेवायची, कारण याच्यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत. एकदम वाफेवर त्याला म्हणजे थोडंसं शिजू देणार आहोत. तर 1-2 मिनटं फक्त वाफ दिली की लगेच कैरी बारीक चिरली असल्यामुळे लगेच शिजते आणि झटपट मस्त अशी चटपटीत कैरी तयार होते. तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल, कैरी जास्त आंबट नसेल, तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. आपल्या टेस्टनुसार तुम्ही म्हणजे गुळाचं प्रमाण ठेवू शकता. आता गुळाऐवजी साखर पण वापरू शकतो, पण गुळाची टेस्ट याला छान लागते. तर इथं बघू शकता वाफ दिल्यानंतर मस्त अशी कैरी आपली छान अशी शिजलेली आहे आणि चटपटीत कैरी खायला तयार झाली आहे. जेवणाबरोबर ही कैरी खूप छान लागते, म्हणजे इन्स्टंट लोणचं देखील तुम्ही याला म्हणू शकता. तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि आणि तुम्ही देखील कैरीपासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवता का, कुठल्या ते नक्की कमेंट करा. आता दुसरी रेसिपी जी आहे त्याच्यासाठी मी इथं 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्याची आता आपण हे डायरेक्ट उकडणार आहोत. तुम्ही याला भांड्यात देखील उकडू शकता, पण मी डायरेक्ट कुकरमध्ये थोडंसं त्याच्या म्हणजे लेवलला इतकं येईल पाणी असं टाकलेलं आहे आणि ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकरच्या भांड्यात उकडायचं म्हणजेच आपण याला काय करणार, खाली कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि कुकरची जी म्हणजे भांडी असतात त्याच्यामध्ये ह्याचे कैरीची साल काढून घ्यायची आणि छोटे छोटे काप करून त्या भांड्यात टाकायचे. भांड्यात पाणी टाकायचं नाही, फक्त कैरी ठेवायची, कैरीचे काप ठेवायचे आणि खाली तळाशी पाणी टाकून याला 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं. तसं देखील शिजवलं तरी चालतं. तर आता अशा पद्धतीने कैऱ्या शिजून त्याचे साल काढून त्याचा गर एका बाजूला काढून घ्यायचा आणि पुरणाच्या जाळीतून किंवा दुसरी गाळणी वगैरे असेल तर त्याच्या साह्यातून ह्याला छान गाळून घ्यायचं. गाळल्यामुळं काय होतं, असं एकसारखं आपल्याला त्याचा गर मिळतो. त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आता त्याच वाटीने मी गर हा मोजून बघितला तर 2 वाटी हा गर झालेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकायची. त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, ही तिखट नाही आहे, फक्त लाल मिरची कश्मीरी मिरची पावडर आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ. आता हे छान असं हलवून घ्यायचं, एकत्र मिक्स करून घ्यायचं. साखर थोडीशी वितळत आली म्हणजे जास्त आपल्याला याला पाकच करायचा नाही आहे याचा. साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची, जेणेकरून म्हणजे थोडेसे त्याचे साखरेचे खडे खडे लागणार नाहीत, कारण याला आपण सुकवणार आहोत. लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही याच्यामध्ये एखादी हिरवी मिरची बारीक वाटून देखील टाकू शकता, म्हणजे त्याने पण टेस्ट छान येईल याला. आता इथं छान असं हलवून घ्यायचं हे एकत्र आणि मी फक्त थोडासा म्हणजे ग्रीन कैरीचा लूक येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये आपण थोडंसं ग्रीन कलर टाकणार आहोत. फक्त 1 थेंब टाकायचा, जेल कलर आहे. पावडर कलर टाकला तरी तुम्ही चालू शकतो, जास्त वापरायचं नाही आहे कारण खूपच काळपट होतो मग ते. फक्त 1 थेंबभर टाकायचा आणि छान असं हलवून घ्यायचं. आता इथं बघू शकता साखर मेल्ट होत आहे आणि जास्त घट्ट करायचं नाही आहे आपल्याला, कारण ते खूपच मग पापड होईल, त्याचा खूपच कडक होऊन जाईल. तर तशा फ्लेममध्ये आपल्याला म्हणजे ठेवायचं नाही आहे हे. तर इथं बघू शकता साखर छान अशी मेल्ट झालेली आहे. एकत्र छान 1 ते 2 मिनटं याला हलवून घ्यायचं. गॅस ठेवताना फक्त मीडियम गॅस ठेवायचा, जास्त हाय फ्लेमवर याला करायचं नाही, कारण जसं जसं साखर मेल्ट होईल तशी त्याला एक छान अशी म्हणजे शाईन पण येईल. आता इथं तुम्ही बघू शकता साखर मेल्ट झालेली आहे. फक्त साखर मेल्ट झाल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनटं आपल्याला हलवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा, म्हणजे जास्त असा घट्टपणा येईल किंवा पाकच त्याचा तयार होईल असं आपल्याला ठेवायचं नाही आहे याला. साखर मेल्ट झाल्यानंतर 1-2 मिनटं फक्त हलवून गॅस बंद करून घ्यायचा. तर आता इथं बघू शकता तुम्ही छान असं शाईन पण आलेली आहे, कलर थोडासा चेंज झालेला आहे त्याचा. साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि घट्ट प्रमाण पण बघू शकता, एकदमच पातळ नाही आहे आणि एकदम पण घट्ट नाही आहे. आता याच्यावरच आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि आता इथं मोठी थाळी घेतलेली आहे मी, मोठी परात घेतलेली आहे. त्याला छान असं खाली तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि हे जे बॅटर आहे ते
गरमच त्याच्यावर ओतून घ्यायचं, जेणेकरून थंड झाल्यानंतर ते छान असं आळून येईल. आता इथं सगळं ओतल्यानंतर एकसारखं असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने पसरून घ्यायचं. जेवढ्या जाडीची तुम्हाला पोळी पाहिजे आहे तेवढ्या जाडीचं आपण हे इथं ठेवणार आहे. पण पोळी करताना एकदम पातळच ठेवायची, म्हणजे ती लवकर सुकते. कारण जास्त आपण उन्हात ठेवली तर ती कडक होईल. आता ह्याला सुकवताना काय करायचं, अर्धा दिवस फक्त म्हणजे उन्हात ठेवायचं आणि अर्धा दिवस फॅनखाली. हे एखादी 1 ते दीड दिवसात हे सुकून जातं आणि खूप छान अशी आपली पोळी जी आहे ते तयार होते. आमपापड याला म्हणतात. तर कैरीचा आपण करतो आहे म्हणून चटपटीत केलेली आहे. आता याच्यामध्येच एका थाळीतच मी ओतलं होतं, थोडंसं मला जाड वाटलं म्हणून मी त्याच्यातलं थोडंसं दुसऱ्या एका छोट्या डिशमध्ये काढलं. कारण जास्त जाड असेल तर त्याला सुकायला पण तितकाच वेळ लागेल. म्हणून मी दुसऱ्या एका छोट्या डिशमध्ये पण ते थोडंसं बॅटर ह्याच्यातलं काढून म्हणजे एकसारखं असं पातळ असं म्हणजे लेयर त्याची तयार केली. आता इथं हे फक्त मी अर्धा दिवस फक्त उन्हात ठेवणार आहे. एकदम 2 ते 3 दिवस याला लागणार नाही आहेत. अर्धा दिवस उन्हात आणि अर्धा दिवस फॅनखाली हे छान असं सुकतं. तर मस्त असं हे सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण जी लेयर ठेवलेली खूप छान आणि पातळ अशी लेयर तयार झालेली आहे त्याची. इथं बघू शकता की ते हलक्या हाताने निघालेलं आहे आणि चमक पण त्याची खूप छान आहे. तर बाहेर जे आपण आमपापड खातो, तर अशा पद्धतीने आपल्या हाताने स्वतः तयार केलेले आमपापड खूप म्हणजे टेस्ट त्याची वेगळीच लागते. तर नक्की ट्राय करून बघा. आणि याचे तुकडे आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. म्हणजे छोटे-छोटे चौकोनी तुकडे केले तरी चालतात किंवा रोलच्या फॉर्ममध्ये तुम्ही ठेवलं याला तरी चालतं. असे मी एकसारखे छोटे-छोटे मीडियम ह्याच्यामध्ये त्याच्या पट्ट्या कापून घेतल्या. परत त्याचे अर्धे-अर्धे भाग करून त्याचे रोल तयार करून घेतले आणि खूप छान आणि ड्राय झालेलं आहे हे. खूप छान टेस्टी चटपटीत असा रोल तयार झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर नक्की शेअर करा रेसिपी.